आहे की त्यांच्या पतीला शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी धनंजय मुंडेंनी 17 लाख रुपये मागितले होते आणि त्यांचा जो काही मृत्यू झालेला आहे यासाठी त्यांची खूप छळ करण्यात आला आणि यासाठी धनंजय मुंडे त्यांचे कार्यकर्ते जबाबदार आहे. सोबतच धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी रंजना नागपूरकर यांच्या गळ्याला बंदूक देखील लावली होती त्यांनी म्हटलेलं आहे. याच्यात ना सगळ्यात महत्वाचा रोल आता नागपूरच्या SP साहेबाचा, CP साहेबाचा. त्यांनी तातडीनं त्याच्यावरती गुन्हे दाखल करून चौकशीला सगळ्याला ताब्यात घेतलं पाहिजे. धनंजय मुंडे सगळेच. आता त्या माऊलीनी काय नाव सांगितलं हे बघा, एक विधवा माऊली, तिच्याकडे लक्ष देणं देवेंद्र फडणवीस साहेबांचं काम आहे, कारण शहर त्यांचं आहे आणि त्यांच्या शहरातल्या एका महिलेवरती जर इतका अन्याय झाला तर ती दूर करणं फडणवीस साहेबांची जबाबदारी, SP साहेबांच्या नागपूरच्या जबाबदारी. गुन्हे दाखल करून तातडीनं त्या माऊलीला स्वतः पोलिसांनी बोलून घेतलं पाहिजे की तुमचं काय म्हणणं आहे, त्या म्हणण्यानुसार गुन्हे दाखल करून त्यांना लगेच अटक करून त्यांना चौकशीला ताब्यात घेतलं पाहिजे. तर एक